यावेळेस आपण काही काळ परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आपण प्रार्थनेमध्ये राहूया. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. येण्यात ईश्वरा दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीचे निर्माते आमच्या जिवंत उद्धारक देवा प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. आजचा हा दिवस प्रभू तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असं केलास. तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह, तुझं प्रेम, तुझं सानिध्य, तुझं संरक्षण आणि तुझ्या दयेचे कृपेचं वेष्टन प्रभू आम्हा प्रत्येकाभोवती तू ठेवलंस. त्याबद्दल मनापासून तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. वेळोवेळी क्षणोक्षणी प्रभू तुझ्या पवित्र वचनात तू आमची भेट घेतोस, तुझी दैवी इच्छा तू आम्हाला प्रगट करतोस. योग्य आणि उचित दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रभू तुझा अनुग्रह आणि तुझा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू सदैव तू देतोस. त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू या समय आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो. तुझं पवित्र वचन शिकण्यासाठी समजणार मन, विचार करणारी सचक विवेक बुद्धी ऐकणाऱ्या प्रत्येक तुझ्या विश्वसनीय लेकराला दे. प्रत्येकावर तुझी कृपा ठेव, हीच मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे वचन प्रत्येकाची आध्यात्मिक भूक आणि तहान तृप्त करणारं व्हावं असं तुझ्या दयेने कृपेने कर. प्रभू तुझी कृपा सदैव प्रत्येक तुझ्या लेकरावर ठेव, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. इथून पुढची वेळ तुझ्या अधीन आणि स्वाधीन करून प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस परमेश्वरानं आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असा केला. त्यानं त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण, त्याच्या दयेचा, कृपेचा, प्रीतीचा वरदहस्त या भूतलावरील प्रवासामध्ये इथपर्यंत आम्हा प्रत्येकावर ठेवला. त्याबद्दल आपण दैवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊया. आणि दैवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी आपण आपले हस्त उंच करूया आणि त्या परमेश्वराला हालेलुया या जयघोषाद्वारे आपण त्याचं उपकार स्मरण करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. निश्चित अर्थानं या भूतलावरील प्रवासामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असताना केवळ त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह आणि त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण हेच आम्हाला या भूतलावरील प्रवासामध्ये, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये स्थिर ठेवतो. आणि जगातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही जात असलो तर त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, त्या प्रत्येक प्रतिकूल काळामध्ये त्याची कृपा जी आहे ती आम्हाला उभी करते, त्याची कृपा जी आहे ती आम्हाला स्थिर करते, त्याची कृपा जी आहे ती आम्हाला एक प्रकारची हिंमत आमच्या ठाई निर्माण करते आणि आमचं जीवन जे आहे
ते योग्य दिशेने चालण्यासाठी ते आम्हाला मार्गदर्शन करते. या भूतलावरील प्रवासामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असताना आमचा जो दृष्टिकोन आहे, आज या जगामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असताना बहुधा आम्ही पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना आणि आमचं दैनंदिन जीवनाचा विचार करत असताना या जगामध्ये आम्ही ज्यावेळेस आमचं जीवन व्यतीत करतो त्यावेळेस बहुधा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक आमचा दृष्टिकोन तयार झालेला आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये आणि मग प्रत्येक आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल, कौटुंबिक जीवनामध्ये असेल, व्यावसायिक जीवनामध्ये असेल, सामाजिक जीवनामध्ये असेल, राजकीय जीवनामध्ये असेल, धार्मिक जीवनामध्ये असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा एक प्रकारचा दृष्टिकोन तयार झालेला असतो. आणि बहुधा असं होतं की तो दृष्टिकोन या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना तो दृष्टिकोन बहुधा जगिक होऊन जातो. जगातील गोष्टीमध्ये, जगातील परंपरामध्ये, जगातील रीतिरिवाजामध्ये आणि जगातील जगिक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात करतो त्यावेळेस बहुधा जो या प्रत्येक प्रसंगामध्ये किंवा या प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक व्यवस्थेमध्ये पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, जगण्याचा जो दृष्टिकोन आहे, जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जगिक होऊन जातो. आणि ज्यावेळेस आम्ही जगिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट पाहायला सुरुवात करतो, जगिक दृष्टिकोनातून आम्ही आमचं जीवन व्यतीत करायला सुरुवात करतो, त्यावेळेस हे निश्चित लक्षात घ्या की आम्ही दैवाच्या दैवी दृष्टिकोनातून आम्ही लांब गेलेलो आहोत. दैवाचा दैवी दृष्टिकोन जो आहे तो आमच्यापासून दुरावत चाललेला आहे. आणि म्हणून संत पौल रोमकराच्या पत्रामध्ये मी वारंवार सातत्यानं सांगतो, संत पौल सदैव सांगत आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नका. रोमकरास पत्र 12 अध्याय 1-2 या वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर मनाच्या नूतनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. तुमची जिवंत शरीरे पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही काय करा, समर्पित करा. या ठिकाणी संत पौल सांगत आहे आणि हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे असं संत पौल त्या ठिकाणी मार्गदर्शन करीत असलेला आम्हाला दिसून येत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पवित्र शास्त्राकडे ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस पवित्र शास्त्र जे आहे ते आम्हाला जगातील जगिक दृष्टिकोनातून काय करतं, वेगळं करतं. आणि दैवाचा दैवी दृष्टिकोन आमच्यामध्ये रुजवण्याचा, आमच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. जसं शास्त्रामध्ये आपण पाहतो, संत पौलाचं मार्गदर्शन पाहतो आणि इतरही देवाच्या अभिषिक्त सेवकांचं मार्गदर्शन ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस जगातील गोष्टीमधून आम्हाला वेगळं होऊन देवाच्या दैवी दृष्टिकोनातून आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं या विषयक शास्त्र आम्हाला सदैव मार्गदर्शन करीत असलेलं दिसून येत आहे. प्रियानो, याचा 55 अध्याय 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी परमेश्वर यशाया संदेष्टांच्या द्वारे म्हणत आहे की तुमचे विचार ते माझे विचार नव्हेत. प्रियानो, बऱ्याचदा असंच होत आहे, जगिक जीवनामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आमचे विचार जर जगिक दृष्टिकोनातून असेल, जगातील गोष्टीमधील आमचे जर विचार असतील तर निश्चित अर्थानं मी खात्रीनं सांगेन की ते विचार देवाचे नव्हेत, ते विचार देवाचे नव्हेत, त्या कल्पना देवापासून नव्हेत. प्रियानो, आज आम्ही या पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना प्रारंभापासून सैतान जो आहे तो आमचं चित्त जे आहे ते देवाकडून जगिक गोष्टीकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असले आम्हाला दिसून येत आहे. तर ती दुष्टता कशासाठी त्याचा पाश आखत आहे, यासाठी की मानवानं देवाच्या दैवी दृष्टिकोनातून न पाहता जगिक दृष्टिकोनातून आणि त्या दुष्टतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीमध्ये मानवानं आपलं चित्त केंद्रित करावं आणि त्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करावं. ही दुष्ट योजना आम्हाला शास्त्रामधून प्रकट होत आहे की दुष्ट कशा रीतीनं, ती दुष्टता कशा रीतीनं कार्य करत आहे हे आम्हाला पवित्र शास्त्राच्या अध्ययनातून या ठिकाणी प्रकट होत आहे. आज प्रियानो, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही या भूतलावर आमचं जीवन जगत असताना एक आत्मचिंतनाचा विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. कारण की आज जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना प्रत्येक व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. कौटुंबिक व्यवस्था, वैवाहिक जीवनामधील असणारी व्यवस्था, व्यावसायिक जीवनामधील असणारी व्यवस्था, सामाजिक जीवनामधील असणारी व्यवस्था, राजकीय जीवनामधील असणारी व्यवस्था, धार्मिक क्षेत्रामधील असणारी व्यवस्था. प्रियानो, या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण झालेला आम्हाला दिसून येत आहे.
एक प्रकारचं कलुषित, एक प्रकारचं गढूळ वातावरण निर्माण झालेलं आहे. याचं कारण शोधण्याचा जर प्रयत्न केला, कारण की या सगळ्या व्यवस्थेचं जे कामकाज आहे ते देवाच्या दृष्टिकोनातून चालण्याऐवजी मानवाच्या दैहिक योजनेतून किंवा दुष्टतेपासून प्राप्त होणाऱ्या, सैतानापासून प्राप्त होणाऱ्या दैहिक दुष्टतेच्या योजनेतून चाललेला आहे. आणि तो दृष्टिकोन मानवानं घेऊन आपलं काम करत राहिल्या कारणानं, जगत असल्या कारणानं प्रियानो, या प्रत्येक व्यवस्थेमध्ये गोंधळ असलेला आम्हाला दिसून येत आहे. पहा, पती पत्नीच्या नात्यांमध्ये गोंधळ असलेला आम्हाला दिसून येत आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये आमचा तरुण काम करत असताना त्याच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये गोंधळ आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये गोंधळ आहे. मन कलुषित आहे, दुष्टता आहे. राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, या सर्व विभागामध्ये मानवाचं जीवन जे आहे ते गोंधळामध्ये आहे. कारण की या सर्व क्षेत्रामध्ये मानवानं जो दृष्टिकोन धारण करायला पाहिजे तो मानवानं दृष्टिकोन धारण न करता, तो दृष्टिकोन जो आहे, जो देवाच्या इच्छेविरुद्ध आहे, देवाच्या योजनेविरुद्ध आहे, तो दृष्टिकोन म्हणजे सैतानाचा दृष्टिकोन मानव धारण करून या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असलेला दिसून येत आहे. आणि परिणामी आम्हाला असा दिसून येत आहे, आमच्या अवतीभोवतीचं जर वातावरण पाहिलं, आमच्या अवतीभोवतीचं जर जग तुम्ही पाहिलं तर प्रियानो, याच्यामध्ये एकच गोष्ट दिसून येते की सर्वत्रच काय झालेलं आहे, एक प्रकारचा गोंधळ माजलेला आहे. सर्व स्तरावर एक प्रकारचं फुटीचं वातावरण, एक प्रकारचं निंदेचं वातावरण, एक प्रकारचं भांडणाचं वातावरण, एक प्रकारचं ईर्षेचं वातावरण, म्हणजे ज्या गोष्टी देवाच्या इच्छेविरुद्ध आहेत त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या व्यवस्थापनामध्ये असलेल्या दिसून येत आहेत. याचं कारण एकच आहे प्रियानो, आज देवाचा जो दैवी दृष्टिकोन घेऊन आम्ही आमचं जीवन जगायला पाहिजे, किंवा देव या सर्व गोष्टीबाबत काय विचार करत आहे, देवाची इच्छा या गोष्टीबाबत काय आहे, ती जाणून घेण्याऐवजी मनुष्य जगातील गोष्टीमध्ये इतका व्यस्त झालेला आहे, या युगाबरोबर इतका समरूप झालेला आहे. या युगाबरोबर समरूप होण्या कारणानं देवाचा जो दैवी दृष्टिकोन या काळासाठी आहे, देवाचा दैवी दृष्टिकोन या सगळ्या व्यवस्थापनासाठी आहे, देवाचा दैवी दृष्टिकोन जो तुमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी आहे, तो दृष्टिकोनच आम्हाला प्रकट होत नाही. त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक प्रकारची आडभिंत निर्माण झालेली आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ केलेली आहे, जगाकडे मुख केलेला आहे. त्यामुळे आम्हाला दिसणारा जो दृष्टिकोन आहे तो संपूर्णरित्या जगिक आहे, या युगाचा आहे. आणि या युगाच्या या सगळ्या दैवतांनी आमचे डोळे काय करून टाकलेले आहेत, आंधळे करून टाकलेले आहेत. आमचे विचार जे आहे, विचारमती जी आहे ती खुंटली गेलेली आहे. आणि आमच्या मुखामध्ये जी वाचा आहे ती वाचा देखील देवाची नसून ती वाचा देखील जगिक गोष्टीमध्ये ती जीभ काय झालेली आहे, व्यस्त झालेली आम्हाला दिसून येत आहे. प्रियानो, आज या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं देवाचा दैवी दृष्टिकोन घेऊन जर आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे, देवाचा दैवी दृष्टिकोन धारण करून जर आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे, तर त्याच्यासाठी प्रियानो, परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी जी मेंढपाळाची काठी दिलेली आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी जे मार्गदर्शन करण्यासाठी जे मोठं शस्त्र दिलेलं आहे ते म्हणजे परमेश्वराचं पवित्र वचन. हे पवित्र बायबल जे आहे, पवित्र शास्त्र जे आहे, ते तुमच्या आणि माझ्यासाठी जे आहे एक प्रकारचं मार्गदर्शन आहे. यामध्ये देवाचा शब्द, दैवी शब्द, देवाची वाणी हा आमचा विश्वास आहे. आणि परमेश्वर निश्चित अर्थानं या माध्यमातून आज तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे. आणि हा आम्हाला जो देवाचा दैवी दृष्टिकोन जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आम्हाला आमचं जीवन परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आम्हाला परमेश्वराच्या पवित्र वचनातून या प्रत्येक परिस्थितीसाठी आम्हाला मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कारण की पवित्र शास्त्र हा एक असा धर्मग्रंथ आहे की यामध्ये मानवाच्या जीवनामधील आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन जे आहे ते या वचनामध्ये परमेश्वराद्वारे प्राप्त झालेलं आम्हाला दिसून येत आहे. जर आम्हाला जगातील जैगिक दृष्टिकोन जर सोडायचा असेल, दैहिक दृष्टिकोन जर आम्हाला सोडायचा असेल, तर आम्हाला परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये स्वतःला घेऊन जाणं गरजेचं आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला स्वतःला ठेवणं गरजेचं आहे. आणि हे वचन जर आमच्या अंतःकरणामध्ये
राहील, हे वचन जर आमच्या मुखामध्ये राहील, हे वचन जर आमच्या जीवनामध्ये राहील, तर निश्चित अर्थानं या भूतलावरील आमचं जीवन व्यतीत करत असताना मग ते वैवाहिक कौटुंबिक जीवनामधील असेल, व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगत असाल आणि या वचनामध्ये स्वतःला ठेवून तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करत असाल, तर निश्चित असताना त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं पवित्र वचन जे आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि हे एकमेव असा मार्ग आहे, या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही स्वतःला ठेवतो त्यावेळेस खात्रीनं परमेश्वराचा जो दैवी दृष्टिकोन आहे तो आम्हाला प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. दुष्टता अगदी तोच प्रयत्न करत आहे, आम्हाला स्वतःला या वचनामध्ये कधीही स्थिर ठेवू देत नाही, हे वचन आमच्या हृदयामध्ये कधी टिकू देत नाही. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला की एक पेरणी करणारा पेराव्यास निघाला आणि वचन जे आहे बीज आहे, ज्याप्रमाणे ते बीज काही रस्त्यावर फेकलं गेलं, खडकाळ जमिनीत फेकलं गेलं, काटेरी जमिनीत फेकलं गेलं, रस्त्यावर फेकलं गेलं आणि सुपीक जमिनीत फेकलं गेलं, त्याप्रमाणे जे जे बीज ज्या ज्या जमिनीमध्ये पेरलं गेलं त्या जमिनीमध्ये ज्या ठिकाणी पीक आलेलं नाही त्या ठिकाणी अडखळणं आलेले आहेत. कारण की काही ठिकाणी ते पक्ष्यांनी खाऊन टाकलं म्हटलेलं आहे, काही पायदळीत उडवलेलं आहे, काही ठिकाणचं बीज जे आहे ते वाढलं तर खरं पण काटे कुसळ्यामुळे त्याची वाढ होऊ शकली नाही, सांसारिक गोष्टीमुळे त्याची वाढ होऊ शकली नाही. म्हणजे हे सगळं जे आहेत सैतानानं काय केलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी या जगामध्ये पेरलेल्या आहेत. पण ज्या सुपीक जमिनीमध्ये ते बीज ज्यावेळेस पडलं गेलं त्यावेळेस त्या ठिकाणी 30 पट 60 पट 100 पट पीक त्या ठिकाणी आलेलं आम्हाला दिसून येत आहे. प्रियानो, याचप्रमाणे परमेश्वराचं पवित्र वचन आमच्या जीवनामध्ये टिकू नये यासाठी ती दुष्टता सदैव प्रयत्न करत आहे. परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवू नये, परमेश्वराच्या पवित्र वचनाचं मनन चिंतन करू नये, परमेश्वराच्या पवित्र वचनाचं अध्ययन करू नये, तर आम्ही जगिक गोष्टीमध्ये स्वतःला रममाण करावं, जगिक गोष्टीमध्ये आम्ही स्वतःला विलीन करावं, यासाठी ती दुष्टता सदैव प्रयत्नशील आहे. 24/7 देवाच्या लेकराला परमेश्वराच्या इच्छेपासून, परमेश्वराच्या वाणीपासून, त्याच्या वचनापासून परावृत्त करण्याचं काम ही दुष्टता करत आहे. आणि मी सदैव सांगतो, तुम्ही केसाच्या 4थ्या भागा इतका जरी तुम्ही त्या दुष्टतेला तुमच्या जीवनामध्ये प्रवेश दिला तर निश्चित अर्थानं तो त्याचा प्रवेश जो आहे तो काय करेल, आम्हाला परमेश्वराच्या पवित्र सानिध्यामधून, परमेश्वराच्या पवित्र दृष्टिकोनातून, दैवाच्या दैवी इच्छेपासून तो काय करतो, दूर कराव्यास तो यशस्वी आणि सफल होऊ शकतो. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला सदैव सांगत आहे, जागृत राहा, सावध व्हा, झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे. या विषयक शास्त्र आम्हाला सदैव सद्बोध करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून या काळामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला यशस्वीरित्या आमचं जीवन जगायचं असेल, योग्य दिशेने आमचं जीवन जर आम्हाला व्यतीत करायचं असेल, तर निश्चित अर्थानं देवाचा दैवी दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन आपण धारण करूया. भले त्याचा मार्गामध्ये बऱ्याचदा अडचण असतील, समस्या असतील, संकट असतील, पण त्याचा शेवट जो आहे तो आशीर्वादित आहे हे मला खात्रीनं सांगावंसं वाटेल. त्या मार्गावर परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जगणारा जो मार्ग आहे तो काही वेळेस संकटाचा असेल, काही वेळेस त्रासाचा असेल, काही वेळेस कष्टाचा असेल. प्रत्येक परिस्थितीतून जसं रुंद आणि अरुंद रस्त्याचं वर्णन केलेलं आहे, तो अरुंद रस्ता जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत, संकट आहेत, पण त्याचा शेवट जो आहे तो चांगला आहे असं वचन आम्हाला सांगत आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराचा दृष्टिकोन ठेवून आम्ही आमचं जीवन या भूतलावरील जगू तर निश्चित अर्थानं काही काळ तो संकटाचा, समस्याचा, त्रासाचा, कष्टाचा आमच्या जीवनामध्ये येऊ शकतो, पण त्या काळातून जो शेवट आहे त्याचा तो अतिशय चांगला आहे, आशीर्वादित आहे. आणि या सगळ्या काळामध्ये आम्हाला धीर धरून चालणं गरजेचं आहे, धीर ठेवणं गरजेचं आहे. पण यासाठी प्रियानो, देवाचा दृष्टिकोन आम्हाला समजण्यासाठी स्वतःला पहिल्यांदा परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये ठेवणं गरजेचं आहे, परमेश्वराच्या पवित्र वचनाचं अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि हे अध्ययन करत असताना देवाचा दृष्टिकोन आम्हाला समजण्यासाठी परमेश्वराचा जो पवित्र आत्मा आमच्या ठाई आहे, परमेश्वराने जो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे प्रियानो,
त्याला आम्ही सदैव उल्हासित ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या आत्म्याला आम्ही खिन्न करू नये, तर आम्हाला त्याला उल्हासित ठेवणं गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहामध्ये, त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे. कारण की तो पवित्र आत्मा देवाची दैवी इच्छा त्याच्या पवित्र वचनातून त्याच्या लेकरांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी, योग्य जीवनाचा दृष्टिकोन देण्यासाठी हे वचन जे आहे त्याचं योग्य ते प्रगटीकरण देण्यासाठी सहाय्यभूत आणि कारणीभूत असा ठरत असतो. आणि म्हणून परमेश्वराचं पवित्र वचन अध्ययन करत असताना परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहानं आम्ही ते अध्ययन करावं. प्रियानो, निश्चित अर्थानं देवाचा दैविक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. योग्य ती देवाला अपेक्षित जी योग्य ती दिशा आहे, त्या दिशेनं आम्ही आमचं जीवन जगू. ती दिशा जी आहे ती निश्चित अर्थानं त्याचा अंत जो आहे तो आशीर्वादाचा आहे. देवाच्या दृष्टिकोनातून जगलेलं जीवन, त्याचा शेवट जो आहे तो चांगला आहे, आशीर्वादित आहे, समाधानकारक आहे, सुखी आहे आणि तो देवाच्या गौरवाकरिता आहे. प्रियानो, आज जगामध्ये जर आम्ही परिस्थिती पाहिले तर मी जसं की प्रास्ताविकमध्ये म्हटलं की आमच्या जगातील ज्या व्यवस्था आम्हाला मिळालेल्या आहेत, जगातील ज्या ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत, त्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये जो जगिक दृष्टिकोन आम्हाला प्राप्त होतो, तो दृष्टिकोन बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ मी जसं सांगितलं की प्रत्येक कुटुंब व्यवस्था ही परमेश्वरानं प्रस्थापित केलेली आहे. देवाचं वचन आम्हाला मार्गदर्शन सांगत आहे की बा जे देवानं सोडलेलं आहे ते कोणत्याही मनुष्यानं काय करू नये, तोडू नये. प्रत्येक कुटुंब व्यवस्था ही परमेश्वरापासून आहे. उत्पत्तीमध्ये पहिली कुटुंब व्यवस्था प्रस्थापित त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि ज्याप्रमाणे वैवाहिक जीवन किंवा दोन जीवांचं एकत्रितेनं हे देवापासून आहे, देवाच्या दैवी योजनेतून आहे. प्रियांनो, आता या योजनेमध्ये बहुधा आज जर आमच्या अवतीभोवतीचं वातावरण, आमच्या अवतीभोवतीची परिस्थितीचा जर विचार केला, या देवाच्या दैवी योजनेमध्ये सैतान काय करत आहे? विभक्तता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवबापाची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्यामध्ये एक व्हावं. मग आम्ही कौटुंबिक जीवनामध्ये असू, सामाजिक क्षेत्रामध्ये असू, धार्मिक जीवनामध्ये असू, आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही परमेश्वरामध्ये कसं राहावं, एक राहावं, अशी देवाची तुमच्या आणि माझ्या बाबतीत इच्छा आहे. पण ज्यावेळेस कौटुंबिक व्यवस्थेचा विचार करतो, आज बरेचसे पहा, सूटपत्राची अनेक कारणं आहेत. आणि या जगामध्ये किंवा पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना सूटपत्राचे अनेक कारणं आम्हाला दिसून येत आहे. पण सैतानानं त्यातील एक भाग मला यावेळेस विशेष करून आपल्याला सांगायचं वाटतं की ज्या पती पत्नीच्या नात्यांमध्ये संशयाचं बीज ज्या क्षणी पेरलं जातं, एकमेकावरील विश्वास ज्यावेळेस उडला जातो, ज्यावेळेस संशयाचं बीज त्या नात्यांमध्ये कार्य करायला सुरुवात करते, त्यावेळेस प्रियानो लक्षात घ्या, तुम्ही देवाच्या दैवी दृष्टिकोनातून नाही तर दैहिक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केलेली आहे. तर दोघेही एकमेकांशी प्रामाणिक आहेत, दोघेही एकमेकांमध्ये एक आहेत. आणि ज्यावेळेस संशयाचं बीज पतीच्या मनामध्ये पत्नीबद्दल पेरलं गेलं जाईल, ज्यावेळेस पत्नीच्या मनामध्ये पतीबद्दल पेरलं जाईल, आणि ज्यावेळेस हे संशयाचं वातावरण ज्यावेळेस कुटुंबामध्ये निर्माण होतं, त्यावेळेस प्रियानो लक्षात घ्या, त्या ठिकाणी जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन काय होत आहे, बदलत चाललेला आम्हाला दिसून येतं. आणि बहुधा बऱ्याच ठिकाणी एक गोष्ट पाहाव्यास मिळालेली आहे की या संशयामधून अनेक कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आम्हाला दिसून येत आहे. प्रियानो, कधीही कोणताही संशय तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर त्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी सांगितलं, कुठून तरी ऐकलं, कोणीतरी भरवण्याचा प्रयत्न केला म्हणून जर आम्ही एखाद्या गोष्टीवर संशय करत आहोत तर निश्चित अर्थानं प्रियानो मी तुम्हाला सांगेन की सावध राहा. हे संशयाचं बीज ज्यावेळेस एका पती पत्नीच्या जीवनामध्ये पेरलं जातं प्रियानो, त्या ठिकाणी ती कुटुंब व्यवस्था जी आहे ती उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने काय होत आहे, त्याची वाटचाल होत आहे. त्याची सत्यता आधी तपासून पहा आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. प्रियानो, दुष्टता ही संशयाचं बीज आपल्या मनामध्ये पेरते आणि मग आमचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन संपूर्णरित्या या वैवाहिक जीवनाच्या व्यवस्थेकडे पाहण्याचा बदलून जातो. आणि परिणाम असा होतो की
ते जीवन जे आहे ते विभक्तीकरणाच्या दिशेने वाटचाल करते. आणि म्हणून देवाच्या दैवी दृष्टिकोनातून आम्ही पाहत असताना इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 22 ते 28 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्या ठिकाणी संत पौल इफिस्कराच्या मंडळीशी मार्गदर्शन करत असताना आणि विशेष करून पती पत्नीच्या नात्यांबद्दल सद्बोध करत असताना तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे की स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा, कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी ही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पहा, उभयतांमधील जे नातं आहे ते कधी दृढ होईल, कधी सक्षम होईल, कधी सबल होईल, ज्यावेळेस परमेश्वराच्या पवित्र वचनातून प्राप्त झालेला दृष्टिकोन एका स्त्रीच्या, एका बहिणीच्या, एका मातेच्या मनामध्ये असेल तर निश्चित अर्थानं ती कौटुंबिक व्यवस्था जी आहे ती सबल राहील. प्रियानो, अशी कोणतीही जगातील दुष्टता जी आहे ती विभक्त करू शकणार नाही. कारण की संत पौल अतिशय सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे की जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे तसा पती पत्नीचं मस्तक आहे. प्रियानो, माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये हा दृष्टिकोन ठेवा. आपल्या पतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या रीतीने ठेवा. या ठिकाणी संत पौल सुंदर शब्दामध्ये मार्गदर्शन करत, तसंच पतींना देखील तो त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून त्याच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करीतो. आमेन. प्रियानो, पतींना देखील ही जबाबदारी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. पतींचा देखील दृष्टिकोन आपल्या पत्नीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, पत्नी बरोबर राहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चित अर्थानं जसं तुम्ही तुमच्या शरीरावर प्रीती करता तसं तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. आणि याच्यासाठी सर्वोच्च उदाहरण संत पौल या ठिकाणी देत आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करीतो. जसे ख्रिस्त ही मंडळीचे पालन पोषण करीतो तसे तो करीतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज पहिलं वैवाहिक जीवन जे आज आमचे विभक्तीकरणाच्या दिशेने चाललेले आहे, सुटपत्राचं प्रमाण जे अधिक प्रमाणात वाढलेलं आहे, याचं कारण एक आहे की कुठेतरी हे संशयाचं बीज आमच्यामध्ये आहे. कुठेतरी पत्नीनं पतीसोबत जसं राहावं किंवा पतीनं पत्नीसोबत जसं राहावं हे राहण्यामधील किंवा हे जीवन जगण्यामधील जो मार्ग आहे तो कुठेतरी चुकलेला आहे. आणि परिणाम असा झालेला आहे की या व्यवस्था ज्या आहेत त्या विस्कळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आणि म्हणून प्रियानो, आज जर परमेश्वराचा पवित्र दैवी दृष्टिकोन परमेश्वराच्या पवित्र वचनातून जाणून घेऊन जर आम्ही आमचं कौटुंबिक जीवन जगू आणि आमचं कौटुंबिक जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करू तर निश्चित अर्थानं ती कौटुंबिक व्यवस्था कधीही विभक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाही. कारण की देवाचा दृष्टिकोन आम्हाला प्राप्त झालेला आहे. जसं ख्रिस्ताने, पहा, संत पौल देखील या नात्याविषयक मार्गदर्शन करत असताना उदाहरण ख्रिस्ताचं देत आहे. ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रीती करा. जशा तुम्ही प्रभूच्या अधीन आहात तशा तुम्ही आपल्या पतीच्या अधीन आहात राहा. कारण की ख्रिस्त जसा मंडळीचं मस्तक आहे तसा पत्नीचं मस्तक पती आहे.
संत पौल देखील या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना तो या आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो त्या ठिकाणी मंडळीस बोलत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन त्यांच्या समोर, पत्नीच्या समोर पतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक ठेवलेला आहे. पतीचा दृष्टिकोन पत्नीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक ठेवलेला आहे. एक नजरिया जो आहे, एक दृष्टिकोन जो आहे, संत पौलांना अतिशय सुंदर पती पत्नीच्या नात्यासाठी दिलेला आहे. आणि तो दृष्टिकोन जर ठेवून आम्ही आमचं जीवन जगू तर निश्चित अर्थानं ते कौटुंबिक जीवन जे आहे ते टिकणार आहे, ते विभक्त होणार नाही. प्रियानो, आज जगाची परिस्थिती जर पाहिलं, जगाचा दृष्टिकोन मी वारंवार सातत्यानं का म्हणत आहे, जगामध्ये काय आहे? जगामध्ये स्वार्थ आहे, जगामध्ये काय आहे? वासना आहे, जगामध्ये काय आहे? लोभ आहे, जगामध्ये काय आहे? संशय आहे, जगामध्ये काय आहे? ईर्ष्या आहे, राग आहे, द्वेष आहे, कलह आहे, मत्सर आहे. ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी आम्ही या जगामध्ये जगत असताना या सगळ्या गोष्टी धारण करून जर आम्ही जगू तर आमच्या कौटुंबिक जीवनावर देखील त्याचा तसाच परिणाम होईल. आमचा पाहण्याचा, पत्नीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, पत्नीचा पतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. प्रियानो, आणि हे देवापासून जी प्रस्थापित आशीर्वादित जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तोडण्याच्या दृष्टिकोनातून, विभक्त करण्याच्या दृष्टिकोनातून जो सैतान आहे, तो जो सदैव प्रयत्नशील आहे, ती दुष्टता जी काय करेल त्याच्यामध्ये यशस्वी होईल. प्रियानो, जर जगातील गोष्टीमध्ये राहून, जगातील दृष्टिकोन ठेवून आम्ही आमचं कौटुंबिक जीवन जगू, पण देवाचा दैवी दृष्टिकोन ठेवून जर आम्ही आमचं जीवन व्यतीत करू तर निश्चित अर्थानं, खात्रीनं मी तुम्हाला सांगेन की ही जी आमची कौटुंबिक व्यवस्था आहे, पती पत्नीतील जी वैवाहिक जीवनाची व्यवस्था आहे, ती कदापिही प्रियानो, ती कदापिही तुटणार नाही. ती त्याचं विध्वंसक मार्गाने कधीही जाणार नाही, त्याच्यामध्ये कधीही फूट निर्माण होणार नाही, ती व्यवस्था कधीही नष्ट होणार नाही. कारण की त्याचा पाया जो आहे तो परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये ख्रिस्त या खडकावर आहे. कारण की मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 7व्या वचनामध्ये शहाणा मनुष्य कोण आहे? जो माझी वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो कोण आहे? एका शहाण्या मनुष्यासारखा आहे, ज्यानं आपलं घर खडकावर बांधलेलं आहे, ज्यानं आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. आज आमचं घर जर त्या खडकावर बांधलेलं आहे, आज आमचं कौटुंबिक जीवनाचा पाया, वैवाहिक जीवनाचा पाया जर त्या खडकावर आहे तर निश्चित अर्थानं मी तुम्हाला सांगेन ती कधीच विभक्त होणार नाही, ते कधीच डळमळीत होणार नाही. वादर वाडा सगळ्या गोष्टी येतील पण ते डळमळीत होणार नाही, ते उद्ध्वस्त होणार नाही, ते नेस्तनाबूत होऊ शकणार नाही. कारण एकच आहे, कारण की त्याचा पाया जो आहे तो खडकावर आहे. म्हणून मी प्रियानो आज तुम्हाला सांगेन, वैवाहिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगत असताना, विशेष करून पती पत्नीच्या बाबतीत मी आज विशेष करून सांगत आहे की पत्नीनं पतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि पतीनं पत्नीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. आणि हा दृष्टिकोन संत पौलांना अतिशय सुंदर दिलेला आहे, ख्रिस्त आणि मंडळीच्या नात्यामधून दिलेला आहे. कारण की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, तसा पत्नीचं मस्तक पती आहे. जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तसं पतीनी आपल्या पत्नीवर प्रीती करावी. जशी तुम्ही शरीरावर प्रीती करता तसं तुम्ही आपल्या पत्नीवर प्रेम करावं. आज या ठिकाणी तो दृष्टिकोन संत पौल इफिस्कराच्या मंडळीसाठी देत आहे. तो दैवी दृष्टिकोन प्रियानो आज आपण धारण करावा. तो दैवी दृष्टिकोन तुम्ही ज्यावेळेस धारण करून आपलं कौटुंबिक जीवन जगाल तर निश्चित अर्थानं प्रियानो ही दुष्टता जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही आणि तुमचं जीवन कधीही उद्ध्वस्त करू शकणार नाही. कारण की देवाचा दैवी दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही एकमेकांकडे पाहत असताना त्या दृष्टिकोनातून पाहत आहे. तो आध्यात्मिक दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त झालेला आहे. ती अधीनता, ती प्रीती, ती लीनता, ती नम्रता तुमच्या ठाई वसत आहे आणि याचा परिणाम असा होईल की तुमचं जीवन जे आहे ते आशीर्वादित राहील. प्रियानो, तुम्हाला जगाकडे पाहण्याची गरज नाही, कारण की ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये असेल. तुम्ही ख्रिस्ताकडे पाहून आपलं जीवन जगाल. ते जीवन जे आहे ते यशस्वीरित्या या भूतलावर जगण्यासाठी देवाचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. दुसऱ्या विभागामध्ये आज मी आपल्याला घेऊन जात असताना व्यावसायिक दृष्टिकोन, व्यावसायिक क्षेत्रामध्ये आज जर तुम्ही पाहिलं ना, ख्रिस्ती विश्वासणारे जे आहेत, मग स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे
लोक आज कार्यरत आहेत. प्रियानो, बऱ्याच ठिकाणी असं दिसून येत आहे की आमचे विश्वासणारे व्यावसायिक क्षेत्रामध्ये अपयशी ठरत असलेले दिसून येत आहे. थोडंसं आता एक वेगळ्या दृष्टिकोनातून मी आज आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आज हे मार्गदर्शन मी यासाठी करत आहे कारण की या जगामधील आमच्या प्रवासामध्ये कौटुंबिक व्यवस्था आहे, व्यावसायिक व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे. या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही जगत आहोत. या सगळ्या मधून आपला म्हणजे मनुष्य जन्माला येतो आणि त्याच्या मृत्यूपर्यंतचा कालखंड जो आहे तो या सगळ्या व्यवस्थेमधून जात आहे. प्रियानो, सगळ्या व्यवस्थापनातून जात आहे. आणि या सगळ्या व्यवस्थापनामध्ये माणूस कितपत यशस्वी होत आहे, कितपत अपयशी होत आहे, हे आज मी आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जसं की कौटुंबिक जीवनाबाबतीत मी तुम्हाला सांगितलं, तसंच व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील, मग ते नोकरीचे असू दे किंवा व्यावसायिक किंवा बिझनेस क्षेत्रामधील तुमचं जीवन असू दे, आज बरेचसेच आमचे विश्वासणारे या क्षेत्रामध्ये अपयशी आहेत, अपयशी ठरत आहेत. का? याचं कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे का? प्रियानो, याचं कारण एकच आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील आम्ही आमचं जीवन जगत असताना आमचा जो दृष्टिकोन जो आहे ना, तो दृष्टिकोन आम्हाला बदलणं गरजेचं आहे. याही क्षेत्रामध्ये जो आमचा एक नकारार्थी दृष्टिकोन आहे, निगेटिव्ह अप्रोच जो आहे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये तर आम्ही राहत असताना विशेष करून कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगत असाल, उदरनिर्वाहासाठी तुम्ही कोणतंही कार्य करत असाल, तर मी तुम्हाला आज खात्रीने सांगेन की तुमचा दृष्टिकोन जो आहे तो होकारार्थी ठेवणं गरजेचं आहे. बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. देवामध्ये तुम्ही सदैव होकारार्थी राहणं गरजेचं आहे कारण की आमचा देव होकारार्थी आहे. आणि ज्या वेळेस आम्ही अशा क्षेत्रामध्ये आम्ही आमचं जीवन जगतो, विशेष करून मला आज आमच्या तरुणींना या माध्यमातून आवाहन करायचं आहे. आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, नोकरीच्या क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जिथं तुम्ही तुमचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, त्या मार्गामध्ये तुम्ही असताना जर त्या क्षेत्राबद्दल तुमचा दृष्टिकोनच नकारार्थी झालेला असेल तर तुम्ही कधीही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकणार नाही. प्रियानो, तो दृष्टिकोन पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आम्ही एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस हात घालतो, विश्वासानं हात घालतो, त्यावेळेस आम्ही त्याचे बेनिफिटच्या ऐवजी आधी त्याचे लॉसेस आधी आम्ही पाहायला सुरुवात करतो. आरंभ जरी अल्प असेल तरी शेवट समृद्धीचा आहे. सुरुवात जरी अल्प प्रमाणात असेल तरी त्याचा शेवट जो आहे तो समृद्धीचा राहील. पण तुम्ही या सर्व प्रवासामध्ये सातत्याने टिकून राहिला, तुमचा दृष्टिकोन जो आहे तो जर तुम्ही योग्य आणि होकारार्थी ठेवला तरच प्रियानो हे यश तुम्हाला प्राप्त होईल. आज तो दृष्टिकोन आज आम्हाला बदलणं गरजेचं आहे. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल, तुमच्या उदरनिर्वाहाच्या कोणत्याही क्षेत्रामधील जो तुमचे मार्गक्रमण आहे, तरुणींनो, माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, आज मला आपल्याला आव्हान करू द्या, तुमचा दृष्टिकोन बदला. प्रियानो, तुमचा दृष्टिकोन बदला. तुमचा नकारार्थी जो दृष्टिकोन आहे तो बदलणं गरजेचंच आहे. जोपर्यंत तो दृष्टिकोन तुमचा बदलत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला यश कधीही मिळणार नाही. प्रियानो, पवित्र शास्त्रामधील एक उदाहरण मला या समय आठवतं. मत्तई कृष्णवर्तमान याच्या 25व्या अध्यायामध्ये एक घटना प्रसंग आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आणि परिचित आहे. रुपयाचा दृष्टांत म्हणून त्याचं हेडिंग आहे. मत्तई कृष्णवर्तमान 25व्या अध्याय पासून ते 30 वचनापर्यंत. याच्यावर अनेक तुम्ही संदेश देखील ऐकले असेल. याच्यातील वेगवेगळा दृष्टिकोन देखील या वचनामधील पाहायला मिळाला असेल, आपल्याला सांगण्यात आले असेल. खात्रीनं 5,000 1,000 याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, टॅलेंट्स या दृष्टिकोनातून, तुमच्यामध्ये देवाने दिलेले कृपादान असतील त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीनं याचं विवेचन तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. थोडंसं एक वेगळा दृष्टिकोन परमेश्वराच्या या पवित्र वचनामधून, मत्तईच्या 25व्या अध्यायामधून 14 ते 30 या वचनामधील जो तिसरं व्यक्तिमत्व आहे त्याचा एक दृष्टिकोन मला आपल्या समोर ठेवायचा आहे. पहा, परिस्थिती आपल्याला ज्ञात आहे, त्या परिस्थितीमध्ये जाणार नाही. एकाला 5, एकाला 1 दिलेला आहे. अपेक्षा काय आहे की ज्यावेळेस तो परदेशी जाणार मनुष्य परत येईल त्यावेळेस
त्याच्यामध्ये काय झालेली असावी, वाढ असावी. आणि मग एक 5 ज्याच्याकडे होतं त्यानं काय केलेलं आहे, 10,000 दिलेले आहेत. ज्याच्या 2,000 दिलेले आहेत, 5, 2 आणि 1, ज्याला 2,000 दिलेले आहेत त्यानं अधिक 2,000 दिलेले आहेत. म्हणजे 5चे 5, 2चे 2 दिलेले आहेत. आणि जो तिसरा जो आहे ज्याला 1,000 मिळालेले आहेत त्याचा दृष्टिकोन मला थोडंसं आपल्याला सांगायचा आहे. जाऊ मत्तेचा 25वा अध्याय 24व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज. आता पहा, स्वतःच्या निष्क्रियतेचं खापर दुसऱ्यावर कसं फोडणं हे पहा. तो काय म्हणतो, महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. पहा, तुम्ही कठोर माणूस आहात. जे ते तुम्ही पेरले नाही ते कापणी करिता, जे ते पसरून ठेविले नाही तेथून गोळा करिता. म्हणून मी भ्यालो व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, हे तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. काय दृष्टिकोन आहे बघ. कठोर मनुष्य जो आहे तो 5,000, 2,000, 1,000 देईल का हो? पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्वतःच्या क्रियतेचं खापर दुसऱ्यावर फोडणे. 16व्या वचनामध्ये आपण काय वाचतो, ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्यावर व्यापार केला, आणखी 5,000 मिळवले. तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळवले. पण ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तीत आपल्या धान्याचा पैका लपवून ठेवला. 2 जे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी जाऊन त्याचा व्यापार केला आणि त्याच्यामध्ये अधिक रक्कम मिळवली. पण हे तिसरं व्यक्तिमत्व जे आहे त्यानं प्रयत्न सुद्धा केलेला नाही. त्यानं काय केलेलं आहे, त्यानं जाऊन तो पैसा त्या ठिकाणी लपवून ठेवलेला आहे. नकारार्थी दृष्टिकोन, आपल्या मालकाकडे पाहण्याचा नकारार्थी दृष्टिकोन. पहा काय म्हणतो, जे ते तुम्ही पेरले नाही ते कापणी करिता, जे ते पसरून ठेवले नाही ते गोळा करिता. म्हणून मी भ्यालो आणि 1,000 रुपये. त्याचा स्वतःचाच विचार. मग तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट आळशी दासा, जेथे मी पेरले नाही ते कापतो व पसरून ठेवले नाही ते गोळा करतो. हे तुला ठाऊक होते काय? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते. काय म्हणतो तू धडी, माझे द्रव्य जर सावकाराकडे जर ठेवले असतील तर त्याचं व्याज तरी मला मिळालं असतं. पण त्यानं तसं काहीच केलेलं नाही. तर ते 1,000 रुपये त्याच्यापासून घ्या. ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या, कारण कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल. आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हा जी तिसऱ्या व्यक्तिमत्वाचा जो दृष्टिकोन आहे ना प्रियानो, आज आमच्या तरुण पिढीमध्ये आहे. आज आमच्या व्यावसायिक क्षेत्रामधील कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. कुठं ना कुठं तरी थोड्याफार प्रमाणात तो आहे. आम्ही प्रयत्नशील नाही, आम्ही कष्ट करू शकत नाही, आम्ही आमच्या निष्क्रियतेचं खापर दुसऱ्यावर फोडतो. बऱ्याचदा आमच्या परिस्थितीचं खापर आम्ही फोडायला सुरुवात करतो. पण प्रियानो, जगामधील अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्वतःला त्यांनी उभं केलं आणि ते यशस्वी झाले, स्थिर झाले. यानं त्या मालकावर, महाराजावर खापर फोडलं की तुम्ही कठोर आहात. तो कठोर असता तर तुला जाताना 1,000 देऊन गेला नसता. याचा स्वतःचा विचार. 2 व्यक्तिमत्व होकारार्थी, 5 मिळाले 10 केले, 2 मिळाले 4 केले, थांबले नाहीत, काम केलं, कष्ट केलं. जोपर्यंत तो येत नाही व्यापारी तोपर्यंत त्यांनी दुपटीनं त्याचे प्रयत्न करून त्यांनी दुप्पट किंमत कमवली. परिणाम काय झाला? शाब्बा तो भल्या विश्वासू दासा, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करेन. 1,000 त्यानं घेतलं, लगेच जाऊन जमिनीत पुरलं, काही केलं नाही. आज आमची निष्क्रियता जी आहे प्रियानो, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला पैसे ठरवत आहे. आम्हाला निढाचा घाम गाळल्याशिवाय भाकर मिळणार नाही, हे सत्य आहे. बायबल सांगतं आम्हाला, निढाचा घाम गाळशील होतो पोट भरशील. आज आम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे. बायबल कष्ट करण्याविषयक सांगतं. बायबल धोंड्याच्या भाकरी करायला सांगत नाही. बायबल कष्ट करण्यासाठी, काम करण्यासाठी प्रोत्साहित करतं प्रियानो. आज ख्रिस्ती तरुणांनो, तरुणींनो, मातांनो, भगिनींनो, बंधूंनो,
व्यावसायिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामधील असणाऱ्या सर्व माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या, कष्ट करा, कष्ट करा, दृष्टिकोन बदला, प्रत्येक क्षेत्रामधला दृष्टिकोन बदला, बी पॉझिटिव्ह, देवाच्या वचनामध्ये होकारार्थी राहा, देवामध्ये होकारार्थी राहा, कष्ट करा, काम करा, प्रयत्न करा, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, आशावादी राहा, देव फळ देईल, तुम्हाला फळ देईल. या तिसऱ्या व्यक्तिमत्वासारखं होऊ नका. जसं तसं झाला तर पहा त्याचा शेवटांत जो आहे त्याला काय सांगितलेलं आहे, या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, जेथे तेथे रडणे व दातखाने चालेल. निरुपयोगी दासाला. आणि खरंच निरुपयोगी व्यक्तिमत्वाचं जीवन देखील तसंच होऊन जातं प्रियानो. या जगामध्ये जरी आम्ही राहत असतो तरी आमचं जीवन अंधकारामध्ये, रडणे, कष्ट, क्लेश, यातना, त्रास आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही काय होतो, गुंतून जातो. निरुपयोगी होऊ नका, उपयोगी राहा, काम करत राहा, ऍक्टिव्ह राहा, होकारार्थी राहा, कष्टाळू राहा, कामामध्ये राहा, जे मिळतंय ते काम करत राहा, कामामध्ये कमीपणा बाळगू नका, जे काम मिळेल ते करा, ते करा, प्रामाणिकपणाने करा, ते काम करत राहा प्रियांनो, देव यश देईल. कोणतंही काम कमी जास्त समजू नका, कोणत्याही कामाने स्वतःला कमी जास्त लेखू नका. जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुमच्या पात्रतेप्रमाणे जे काही तुम्हाला प्रभूपासून प्राप्त झालेलं आहे, तिथं असं नाही की 2000 म्हटला त्याला 5 दिले, मला 2 मिळाले, असं नाही. ज्याला 5, ज्याची 5 ची योग्यता आहे त्याला 5, 2 ची योग्यता आहे 2, 1 ची योग्यता आहे 1. आम्हाला जे काही मिळालेलं आहे त्याच्याविषयक समाधानी राहा आणि त्याच्यामध्ये काम करत राहा, काम करत राहा. त्या क्षेत्रातून म्हणजे धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीस नेणारा तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. पण तुम्ही काम करत राहा, काम करत राहा. जे काही इन्स्ट्रुमेंट तुमच्या हाती आहे, जे काही कृपदान तुमच्या ठाई आहे, जे काही दिलेलं आहे ते होकारार्थी दृष्टिकोनातून करत राहा. या 1000 सारख्या व्यक्तिमत्वासारखं जीवन जगू नका. नाही का, आम्ही परिस्थितीवर खापर पडतो, आमच्याकडे हे नाही, ते नाही, हे मिळालं नाही, हे असतं तर आम्ही असं केलं असतं, ते असतं तर तसं केलं असतं. नाही, जे काही आहे त्याच्यासाठी आभार माना आणि जे काही मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा. कष्ट करणाऱ्याबरोबर निश्चित अर्थानं परमेश्वराची कृपा आहेच. काम करा, काम करा. आमच्या समोर ताट असलं तर आम्ही फक्त ताटाकडे बघत राहत नाही, म्हणजे आम्ही आमचं जेवण आमच्या हातानं मुखामध्ये घालतो. असं होत नाही की आम्ही बघत राहतो आणि घास अचानक आमच्या मुखामध्ये येतो. नाही, आम्हाला हाताचा वापर करायला पाहिजे. हात कामासाठी दिलेत, पाय चालण्यासाठी दिलेत, बुद्धी विचार करण्यासाठी दिलेत, दृष्टी पाहण्यासाठी दिलेत, जीभ बोलण्यासाठी दिले, कान ऐकण्यासाठी दिलेत. हे शरीर देवाच्या गौरवासाठी तुम्हाला दिलेलं आहे. आज प्रियांनो, तुमची ज्या क्षेत्रामध्ये आहात कष्ट करा, काम करा, प्रामाणिकपणे करा, कमी जास्त कुठलंही काम लेखू नका, करत राहा, करत राहा, करत राहा. देव यश देणार आहे. करत राहा. अपयश येतील, निराशा येतील, दुःख येतील, पण काम करणं सोडू देऊ नका. काम करणं सोडू देऊ नका. जीवनाचा प्रवास आहे, चढ उतार हे असणारच. कुठलाही प्रवास, कुठल्याही गावाला जात असताना कोणताही प्रवास तुम्हाला सुलभ मिळणार नाही. त्या ह्याच्यामध्ये अडखळणं आहेत, समस्या आहेत, चढ उतार आहेत, पुष्कळ गोष्टी आहेत, पण त्याच्यामधून तुम्हाला जायचं आहे, चालायचं. चालणं सोडायचं नाही, काम करणं सोडायचं नाही. नकारार्थी दृष्टिकोनातून नाही तर होकारार्थी दृष्टिकोनातून काम करायला सुरुवात करा. आज माझ्या प्रत्येक तरुणानं, तरुणीनं, माझ्या प्रत्येक भावानं, बहिणीनं या त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाचं कुठलंही काम असू दे, छोटं असू दे, मोठं असू दे, करत राहा. जे कराल ते प्रामाणिकपणे करा. जिथं तुम्ही जॉब करत असाल तोही प्रामाणिकपणे करा. करा, प्रामाणिकता सोडू नका, प्रामाणिकता सोडू नका. करत राहा, करत राहा प्रियांनो. यश देणारा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हा नकारार्थी दृष्टिकोन ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो, पहा परिणाम कसा होतो. परिणाम कसा होतो. सैतान आमच्यामध्ये तो नकारार्थी दृष्टिकोन पेरतो. मग आम्हाला काम करायची इच्छा होत नाही, आम्हाला कष्ट करायची इच्छा होत नाही, आम्हाला जर काही काही वेळेस नाही मला योग्य ते मोबदला मिळाला, आम्ही निराशित होतो, दुःखी होतो आणि आम्ही लगेच खचून जातो. आणि खचतो ज्यावेळेस आम्ही या सगळ्या क्षेत्रामध्ये, त्यावेळेस ती दुष्टता आमच्यामध्ये लगेच चुकीच्या गोष्टी पेरायला सुरुवात करते. मग त्याच्या गोष्टी पेरते आणि मग आमचं जीवन काय करते, उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टिकोनाकडे घेऊन जाते, उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाकडे घेऊन जातं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बहिणींनो, देवाच्या विश्वसनीय लेकरांनो, मी तुम्हाला आज आव्हान करतो, देवाचा अभिषिक्त सेवक या नात्याने आव्हान करतो. या तिसरा जो 1000चा व्यक्तीचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कधीच ठेवू नका. जो 5 होता त्यानं 10 केलं तो दृष्टिकोन ठेवा.
2 होते ज्याने 4 केले, तो दृष्टिकोन ठेवा. निश्चित अर्थानं तुमचं जीवन जे आहे, जरी सुरुवात अल्प असेल, शेवट समृद्धीचा असेल, सुरुवात कष्टाची असेल, शेवट समाधानाचा असेल, पण काम करणं सोडू नका. कष्टानं भाकर मिळवा, परमेश्वर ते आशीर्वादित करेल. तुम्हाला 5 तरी घेऊन येणं गरजेचं आहे. 5,000 करणारा तो परमेश्वर आहे. 2 तरी घेऊन येणं गरजेचं आहे. ते आशीर्वादित करणारा तो परमेश्वर आहे. ते करणं गरजेचं आहे. प्रेरणा, धोंड्याच्या भाकरी येशू ख्रिस्तानं नाही केल्या. धोंड्याच्या भाकरी येशू ख्रिस्तानं नाही केल्या. आम्हीही करण्याचा प्रयत्न करूया. शॉर्टकट कुठल्याही गोष्टीमध्ये नका करू. प्रामाणिकपणे कष्टानं जे काही आहे ते करण्याचा प्रयत्न करा. देव त्याच्यामध्ये यश देईल. देव त्याच्यामध्ये यश देईल. प्रयत्नशील राहा, प्रार्थनाशील राहा, कार्य करत राहा. परमेश्वर यश देणारा परमेश्वर आहे. तो नक्कीच परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुमच्या सोबत राहील. प्रेरणा, आज या मरणामध्ये, चिंतनामध्ये आम्ही जात असताना तिसरं क्षेत्र जे आहे ते सामाजिक क्षेत्रात. आता सामाजिक व्यवस्थेकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस सामाजिक व्यवस्थेमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी मी नाही या समय घेऊ शकत, पण आज ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपण जगत असताना, समाजामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना एक फार मोठी गोष्ट सैतानानं तुमच्या आणि माझ्या सामाजिक जीवनामध्ये पेरलेली आहे. सामाजिक जीवनामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना सैतानानं एक अशी गोष्ट पेरलेली आहे. ती गोष्ट जी आहे ती आमचं सामाजिक जीवनातील ऐक्यता आहे ती संपूर्णरित्या उद्ध्वस्त करत आहे. ती कोणती गोष्ट आहे माहिती आहे? ती गोष्ट आहे जातीयवादाची. ती गोष्ट आहे प्रांतीयवादाची. आज ख्रिस्ती मंडळीचा विचार केला, सामाजिक क्षेत्रामध्ये जर आम्ही विचार केला तर आज आमचे बरेचसेच विश्वासणारे, आज लाज वाटते आम्हाला त्यांना विश्वासणारे म्हणण्याची. जर मीही तसं माझं जीवन जगत असेल तर लाज वाटण्यासारखं मी माझं जीवन जगत आहे. आज हे सर्वांसाठी आहे. आज ख्रिस्ती मंडळीसाठी ही गोष्ट आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आज जर आम्ही पाहिलं तर ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये जातीय भेदाचं जे बीज सैतानानं पेरलेलं आहे ना, त्याचा परिणाम खूप वाईट होत चाललेला आहे. प्रांतीयवादाचं जे बीज माणसामध्ये पेरलं गेलेलं आहे, समाजामध्ये पेरलं गेलेलं आहे, हे अतिशय वाईट आहे. प्रियानो, याच्यावरून हेच लक्षात येतं की अजून देखील जो पुनरुत्थित झालेला जो ख्रिस्त आहे तो ख्रिस्तच अजून आम्हाला कळलेला नाही. आज सामाजिक क्षेत्रामध्ये आमचा दृष्टिकोन अजून देखील एकमेकांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजून देखील जातीयतेच्या आवरणामध्ये आहे. अजून देखील आज आमचा ख्रिस्ती मनुष्य ज्यानं बाप्तिस्मा घेतला, ज्यानं दृढीकरण घेतलं, ख्रिस्ताचा जो कोणी अनुयायी आहे, अजून देखील, मी अनुयायी तर म्हणणारच नाही अशा लोकांना, कारण की ते कुणाचे अनुयायी आहेत मला माहित नाहीत, पण अजून देखील ख्रिस्ती मंडळीचे सभासद म्हणून, स्वयंघोषित सभासद म्हणून किंवा ख्रिस्ती मंडळीचा अंग म्हणून जे स्वतःचं स्वयंघोषित जीवन जगत आहेत, त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजून देखील जातीयतेच्या नावाखाली आहे. आज अजून देखील ख्रिस्ती मंडळी, जरी एका मंडळीमध्ये आम्ही बसत असू, जरी एका प्रभुभोजनातून आम्ही, एका प्यालातून आम्ही घेत असो, एक प्रभुभोजन आम्ही घेत असो, एक भाकर आम्ही मोडत असो, तरी देखील आज आम्ही ज्या मंडळीमध्ये बसत आहोत, ज्या समाजामध्ये आम्ही आमचं जीवन जगत आहोत, अजूनही आम्ही एकमेकांना पाहत असताना अजूनही आम्ही एकमेकांना जातीयतेच्या व्यवस्थेमध्येच पाहत आहोत, प्रांतीयवादाच्या व्यवस्थेमध्येच पाहत आहोत. प्रियानो, हे सैतानानं तुमच्या जीवनामध्ये पेरलेलं हे बीज आहे आणि हा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन आहे. प्रिय, आज अजून देखील वाईट वाटतं. अजून देखील ख्रिस्ती मंडळीमध्ये ज्यावेळेस आमचे लग्न ठरले जातात, ज्यावेळेस आमच्या मुलासाठी मुलगी बघितली जाते, मुलीसाठी मुलगा बघितला जातो, प्रियानो, अजून देखील बरेचसेच पालक विचारतात तो कोणत्या जातीचा आहे. का ख्रिस्त हे नाव पुरेसं नाही तुमच्यासाठी? तुम्ही जर खरोखर स्वतःला ख्रिस्तानी म्हणता, जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणविता, जर तुम्ही स्वतःला धार्मिक म्हणविता, अजून देखील तुमच्या लेकरांची लग्न ठरवत असताना हा विचार तुमच्या मनामध्ये येतोच कसा? तो कोणत्या प्रांतातला आहे, तो कोणत्या भागातला आहे, हा विचार येतोच कसा? तुम्हाला ख्रिस्ताचं नाव पुरेसं नाही का? तुमच्या मुलाला मुलगी बघण्यासाठी ख्रिस्ताचं नाव पुरेसं नाही का? तुमच्या मुलीला मुलगा बघण्यासाठी ख्रिस्ताचं नाव पुरेसं नाही का? का त्याच्यामध्ये अजून अपूर्णता आहे?
कोणता ख्रिस्त तुम्हाला मिळालेला आहे, कोणत्या ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवत आहेत. अजून देखील जाती त्याच्या बंधनामध्ये तुम्ही तुमचं जीवन जगत आहे, जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही तुमचं जीवन जगत आहेत, तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा रोज आणि रोज तुम्ही अपमान करताय. ज्या ख्रिस्ताला तुम्ही मी अनुसरतो ना, त्याला त्याच्याकडे आपण पाहत असताना योहान सुवर्तमान 4 अध्याय 9 वचनामधील एक घटना प्रसंग मला यावेळेस आपल्याला सांगायचा आहे. जर खरोखर ख्रिस्ताचे अनुयायी आहात, योहान सुवर्तमान 4 अध्याय आणि 9 वचनामध्ये, तेव्हा ती शमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शमरोनी स्त्रीजवळ प्यावला पाणी मागता हे कसे? कारण यहुदी शमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. येशूने त्याला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय? मला पाणी प्याव्यास दे, हे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते, त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. तुम्हाला जो प्राप्त झालेला आहे हे कोण आहे तुम्हाला कळलं असतं तर तुमच्याजवळ डोळ्यासमोर ते जातीयतेचं आवरण कधीच राहिलं नसतं, ते प्रांतीयवादाचं आवरण कधीच राहिलं नसतं. काय म्हणतो? कारण की यहुदी शमरोनी हे उदाहरण यासाठी दिलं कारण की यहुदी लोक शमरोण्यांबरोबर व्यवहार करत नसते, त्यांच्याकडे जात नसते, त्यांच्या गावाकडे देखील जात नसते, त्यांच्या गावामधून देखील जात नसते. तिथे देखील ती व्यवस्था होती. येशू ख्रिस्तानं त्या सामाजिक जी चौकट होती, जी जाती व्यवस्थित चौकट आहे, त्याच्यातून प्रभू येशू ख्रिस्तानं समाजाला बाहेर काढलं आणि तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त यहुदी असता शमरोनी स्त्रीकडे पाणी मागत आहे. ही फार मोठी गोष्ट होती त्या काळच्या परिस्थितीमध्ये, फार मोठी गोष्ट होती. आणि ही चौकट जी आहे प्रभू येशू ख्रिस्तानं मोडून काढलेली आहे. ही जाती व्यवस्थेची जी चौकट जी होती, ही सामाजिक बांधिलकी, सामाजिक जी बंधनं होती ती तोडून टाकलेली आहेत. प्रभू त्या चौकटीच्या बाहेर प्रभू येशू ख्रिस्त घेऊन येत आहे. आज आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून स्वतःला या भूतलावर आम्ही आमचं जीवन जगत असताना अजून देखील आमच्या मनामध्ये तोच जाती व्यवस्थेचा दृष्टिकोन आहे. अजून देखील कधी कधी हा प्रश्न पडतो, या खरोखर आम्ही कोणत्या ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे? जो ख्रिस्त वधस्तंभावर ज्यानं आपलं अर्पण केलं, जो पुनरुत्थित झाला, तो ख्रिस्त का अन्य ख्रिस्त, अँटी ख्राइस्ट तुमच्या जीवनामध्ये आहे? स्वतःला तपासा. अजून देखील तुम्ही तुमच्या लेकरांना स्थळ बघत असताना जर तुम्ही अजूनही हे प्रश्न करता, बऱ्याच वेळेस मला लोक फोन करतात आणि सांगतात, बाळासाहेब जरा या ह्याच्यातलं बघा, त्या क्षेत्रातलं बघा, वाईट वाटतं कधी कधी. ख्रिस्ती नाव पुरेसं नाही, ख्रिस्ती झाला पुरेसं नाही. अजून देखील त्या चौकटीच्या मध्ये तुम्ही स्वतःला बघत असाल तर प्रियानो, मी असं म्हणेन की खरोखर पुनरुत्थित झालेला ख्रिस्तच तुम्हाला पण कळला नाही, कुणालाच कळला नाही, आम्हाला कुणालाच ख्रिस्त कळला नाही. जर तुम्ही ख्रिस्ताची अनुयायी म्हणविता तर ख्रिस्तानं ती चौकट मोडली आणि त्या शमरोनी स्त्रीकडे गेलेला आहे आणि पाणी मागितलेलं आहे. ख्रिस्तानं जर ख्रिस्ताचे अनुयायी आहेत तर आहे तुमची तयारी ती चौकट मोडण्याची? जाती व्यवस्थेची चौकट मोडण्याची तयारी तुमची आहे का? प्रांतीयवादाची चौकट मोडण्याची तुमची तयारी आहे का? जर ती तुम्ही मोडलेली असेल तरच तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात. कारण की ख्रिस्तानं ती चौकट मोडली आणि तो तिथं गेलेला आहे. आज जी ती चौकट जर तुमच्या जीवनामध्ये आहे, मनामध्ये आहे, आचारामध्ये आहे, विचारामध्ये आहे, त्या चौकटीमध्ये तुमचं जीवन आहे, तर तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा, ख्रिस्ताच्या अर्पणाचा, ख्रिस्ताच्या येण्याचा, सगळ्याच गोष्टीचा तुम्ही अवमान करत आहात. कलसेकरास पत्र 3 अध्याय पहा, पहिलं वचन काय म्हणत आहे? म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. दुसरं वचन, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. पृथ्वीवरील गोष्टीमध्ये आहे बरं का, ही प्रांतीय व्यवस्था पृथ्वीवरील गोष्टीमध्ये आहे, जातीवादाची व्यवस्था पृथ्वीवरील गोष्टी आहे, उच्च निच्च ही व्यवस्था पृथ्वीवरील आहे, आर्थिक विषमता, मतभेद, श्रीमंत गरीब ही पृथ्वीवरील व्यवस्था आहे, स्वर्गातील व्यवस्था नाही. स्वर्गातील व्यवस्था नाही. मग तिथं श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजार हे एकच आहेत. ही श्रीमंत आणि गरिबीची व्यवस्था पृथ्वीवरील आहे, स्वर्गातील नाही. तिथं जो गरीब लाजार आहे तो अब्रामाच्या उराशी जाऊन बसतो प्रियांनो, आणि श्रीमंत जो आहे त्याला त्या ठिकाणी नरक अग्नीमध्ये जावं लागत आहे.
ही सगळी व्यवस्था जी आहे ती इथं नेमलेली आहे, इथं तयार केलेली आहे. आणि या व्यवस्थेमध्ये तुमचं जीवन आहे तर तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अवमान करत आहात. कारण की काय म्हटलेलं आहे, तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेले आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. 10व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, 10 आणि 11. आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्व ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. यात हेल्लेनी व यहुदी, सुंता झालेले व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेद नाहीच. तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. हा भेद नाहीच, हा भेद नाहीच. ख्रिस्तामधील जीवनामध्ये हा भेद राहिलेला नाही, भेदच नाही असं म्हणत आहे संत पौल. आणि जर तुमच्यामध्ये अजूनही भेद आहेत तर तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे अनुयायी नाही, हे मला खात्रीने सांगावं असं वाटेल. एका कवीनं एक सुंदर गीत लिहिलेलं आहे, सुंदर असं रमण रणदिवे यांनी एक गीत गायलेलं आहे, लिहिलेलं आहे, फार सुंदर आहे ते गीत. असं आहे, एक येशू तुम्हाला आम्हाला, एक येशू तुम्हाला आम्हाला, भेद आहेत सांगा कशाला. एक येशू तुम्हाला आम्हाला, भेद आहेत सांगा कशाला. सर्व ख्रिस्ती जगी एक व्हावे, सर्व ख्रिस्ती जगी एक व्हावे, प्रार्थनाही प्रभूची पित्याला, भेद आहेत सांगा कशाला, भेद आहेत सांगा कशाला. अजूनही आमच्यामध्ये भेद आहे. का भेद आहे तो? एक येशू तुम्हाला आणि आम्हाला, मग भेद कशाला? सर्व ख्रिस्ती जगी एक व्हावे, त्यांनी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक व्हावं, ही प्रार्थना येशूची पित्याला आहे. मग भेद कशाला आहेत? काय ते भेद? अजूनही ख्रिस्त कळेला नाही आम्हाला, अजूनही आम्ही ख्रिस्तचे खरे सच्चे अनुयायी झालेलो नाहीत. प्रेरणा आत्मपरीक्षण करा. आणि हे काय आहे? कारण की या जगातील व्यवस्थेमध्ये जगातील दृष्टिकोन ठेवून जगातील विचारामध्ये हे जीवन आहे, त्यामुळे हे भेद आहेत. देवाचा दैवी दृष्टिकोन जर धारण कराल तर हे भेद राहणार नाहीत. देवाचा दैवी दृष्टिकोन काय सांगत आहे? आता सर्व ख्रिस्ताचे आहे, सर्वात ख्रिस्त आहे. देवाचा दृष्टिकोन काय सांगत आहे? वरील गोष्टीकडे लक्ष लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावू नका. देवाचा दृष्टिकोन सांगत आहे. देवाचा दृष्टिकोन होकारार्थी आहे. देवाचा दृष्टिकोन होकारार्थी आहे. आणि म्हणून प्रियानो, आजच्या मंडळामध्ये फक्त 3 व्यवस्थेबद्दल मी बोलत आहे. वैवाहिक जीवनामधील जो दृष्टिकोन आहे, व्यावसायिक जीवनामधील जो दृष्टिकोन आहे आणि सामाजिक क्षेत्रामधील जो दृष्टिकोन आहे. प्रियानो, हे 3 व्यवस्थापनामध्ये आमचा दृष्टिकोन मानवी, दैहिक, जगिक नसावा, तर आमचा दृष्टिकोन दैवी धारण करा. दैवी धारण करा. देवाच्या वचनातून तो दृष्टिकोन मिळवण्याचा प्रयत्न करा. देवाच्या वचनातून तो दृष्टिकोन तुम्ही धारण करा. निश्चित अर्थानं तुमची कार्य करण्याची, विचार करण्याची, संपूर्ण तुमचं जीवन त्याच्यामध्ये बदलून जाईल. उर्वरित जे 2 दृष्टिकोन आहेत, राजकीय क्षेत्राबद्दल आणि धार्मिक क्षेत्राबद्दल मी येणाऱ्या भागामध्ये बोलेन. येणाऱ्या पार्ट ब मध्ये मी नक्कीच धार्मिक आणि राजकीय क्षेत्र, कारण की हे दोन्ही विषय महत्वाचे आणि मोठे आहेत, त्यामुळं अल्प समयामध्ये मी नाही सांगू शकत. पण आजच्या भागामध्ये 3 महत्वाचे क्षेत्र, वैवाहिक जीवन, सामाजिक जीवन आणि व्यावसायिक जीवन, ह्या 3 क्षेत्रामधील जो दृष्टिकोन आहे, जर जगातील दृष्टिकोन असेल तर निश्चित अर्थानं तिथं समस्या आहेत. देवाचा दैवी दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त झालेला असेल तर निश्चित अर्थानं ते देवाच्या इच्छेप्रमाणे आशीर्वादाच्या दिशेनं आहे. प्रियानो, विचार करा, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. सामाजिक क्षेत्रामध्ये अजून देखील प्रांतीय आणि जातीवादाची बंधने आमच्या मनामध्ये असतील तर सावरा प्रियानो, सावरा, स्वतःला सावरा, कारण की तुम्ही देवापासून दूर जातात हे लक्षात घ्या. देवाचा दैवी दृष्टिकोन धारण करा. संत पौल या ठिकाणी म्हणत आहे, जो पुनरुत्थित झालेला जो ख्रिस्त आहे, जो त्या पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, त्यातल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वीवरील गोष्टीकडे लक्ष लावू नका, वरील गोष्टीकडे लक्ष लावा. तो दृष्टिकोन धारण करा, तो दृष्टिकोन धारण करा. आपण प्रवासी आहोत, अंत तिथंच आहे, शेवट तिथंच जायचं आहे आम्हाला सर्वांना. हे सगळं प्रवास आहे आमचा या जगामधील, ह्याच्यामध्ये काही परमनंट नाही प्रियांनो. जे आहे ते परमनंट, जे आहे ते तिथं आहे.
आणि म्हणून वरील गोष्टीकडे लक्ष लावा. देवाचा दैवी दृष्टिकोन धारण करा. खात्रीनं मी तुम्हाला सांगेन, देवाच्या दैवी दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही तुमचं जीवन जगाल, या तिन्ही क्षेत्रामध्ये समस्या येतील, कष्ट येतील, दुःख येतील, पण त्याचा शेवट जो आहे तो आनंदी असेल, समृद्धीचा असेल, समाधानकारक असेल. आणि जरी ह्या समस्या, संकट, कष्ट जरी आलेत तरी याच्यामध्ये सहाय्य करणार तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि तो तुम्हाला या परिस्थितीमध्ये नक्की स्थिर करेल, ही आशा परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे. तर प्रभू करो, देवाचा दैवी दृष्टिकोन धारण करून या तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करो. आपण प्रार्थनेत असूया. या देण्यात ईश्वरा, दयेच्या, कृपेच्या महासागरा, या सृष्टीच्या निर्मात्या, आमच्या जिवंत उद्धारक देवा प्रभू परमेश्वरा, या समय तुझ्या पवित्र वचनासाठी मी मनापासून तुझे आभार मानतो. हे वचन आम्हा प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असं कर. तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह, तुझं प्रेम, तुझं सानिध्य, तुझं संरक्षण प्रत्येकाभोवती ठेव. या वचनाप्रमाणे प्रभू तुझा दैवी दृष्टिकोन धारण करून प्रभू वैवाहिक जीवन असेल, व्यावसायिक जीवन असेल, सामाजिक क्षेत्रातील जीवन असेल, ते जगण्यासाठी प्रभू ऐकणारं प्रत्येक तुझ्या लेकराचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझी कृपा तू प्रत्येकावर ठेव. प्रत्येकाला तुझ्या धैर्याच्या, सामर्थ्याच्या आत्म्याने सबळ कर, हीच मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. कळत न कळत जाणतरीत हेतू पुरस्कार झालेल्या अपराधांची क्षमा कर, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या सेवेसाठी तू सिद्ध कर, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. कोरोनाने पीडित आणि कोरोनामध्ये सेवा करत असणारे आणि इतर आजाराने त्रस्त असणारे सर्व तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करतो. ज्यांच्या प्रार्थना विनंती आमच्याकडे येत आहेत त्या प्रत्येक प्रार्थना विनंतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू उत्तर देणारा, आरोग्य देणारा, सहाय्य करणारा परमेश्वर तू त्यांच्या बरोबर राहा. जे जे प्रार्थना योद्धे प्रार्थना करतायत प्रभू, त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं तू उत्तर हो, तुझं गौरव करून घे, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ज्या साक्षी आम्हाला मिळत आहेत त्या साक्षींसाठी देखील आम्ही तुझे आभार मानत आहेत, कारण की तुझ्या कृपेनं हे सगळं आशीर्वादित, यशस्वी होत आहेत, म्हणून मी तुझे आभार मानतो. इथून पुढची वेळ तुझ्या अधीन आणि स्वाधीन करून प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन, आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देऊन देऊ केलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखून आता सर्व समर्थ देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमळ कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहभागीपण आता आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत, देवाच्या सर्व विश्वसनीय लेकरांसोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. घरीच राहा, सुरक्षित राहा, प्रार्थनेमध्ये राहा आणि देवाचा दैवी दृष्टिकोन धारण करून आपलं जीवन जगण्याचा सदैव प्रयत्न करा. आमेन. गॉड ब्लेस यू.